एफर्ट से भाई, एफर्ट से। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि विशेष म्हणजे फर्स्ट ब्लॉग आहे आणि आज माझी फर्स्ट गुजराती ब्राईड आहे। तर तिची मेहंदी होती आज। तर आम्ही निघालो आणि आम्ही पोहोचलो आहोत लोकेशनवर। ब्राईड आम्हाला पिक करण्यासाठी आलेली होती तिच्या घराच्या खाली। तर आम्ही तिच्या घरी पोहोचलो आणि छान आमचा सेटअप वगैरे करून घेतला, पटकन चेअर्स वगैरे अरेंज केल्या। सो इथे मध्ये आमची ब्राईड बसेल आणि दोन्ही साईडनी आम्ही आर्टिस्ट काम करू। तर आम्ही ठरवलं की फर्स्ट प्रतीक्षा पायाची मेहंदी कंप्लीट करेल, त्यानंतर मला बॅक हँडला मदत करेल। सो मी पण स्टार्ट केलं। स्टार्टअप इथे काढून घेतला मेहंदीचा आणि प्रतीक्षाने पण ऑलमोस्ट स्टार्टअप काढून घेतलेला होता। तर थोड्याच वेळात माझी अर्धी मेहंदी कंप्लीट झाल्यावर मस्त आम्हाला चहाची ऑफर आली आणि आम्ही चहा घेतला। सो चहा इज फेवरेट, ठीक आहे। सो चहा घेतला आणि त्यानंतर आमची ब्राईड खूप क्यूट होती, तर तिचं नेचरही खूप मस्त होतं। सो इथे माझा एक हात कंप्लीट झालेला होता आणि त्यानंतर आम्ही थोड्याच वेळात दुसऱ्या हँडला पण सुरुवात केली। सो ही बघा आमची क्यूट अशी ब्राईड। सो प्रतीक्षाने ही सेकंड लेगला मेहंदी काढण्यासाठी स्टार्ट केलेलं होतं। तर ऑलमोस्ट ही माझी अर्धी मेहंदी कंप्लीट झालेलीच होती। सो मी थोडंसं शूट वगैरे करून घेतलं। तुम्ही बघू शकता खूप सुंदर मेहंदी काढली आहे। आणि थोड्याच वेळात आम्ही जेवण वगैरे करून घेतलं, थोडा ब्रेक घेतला आणि त्यानंतर मेहंदी कंप्लीट करून घेतली। तर इथे प्रतीक्षाची मेहंदी कंप्लीट झालेली होती आणि आम्ही काही व्हिडिओज वगैरे घेतले, तुम्ही बघू शकता आणि नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली मेहंदी। सो हा माझा फर्स्ट व्लॉग होता आणि मला एवढं शूट करता नाही आलं, बट तुम्ही नक्की सांगा, नेक्स्ट टाईम मी थोडा अजून मोठा व्लॉग करण्याचा प्रयत्न करेल। सो आम्ही इथे काहीतरी शूट्स वगैरे करून घेतले आणि नंतर ब्राईडच्या सिस्टर्स आणि ब्राईड मस्त सॉन्ग लावून एन्जॉय करत होत्या, तुम्ही बघा। त्यानंतर आम्ही 2 सायडर्सही कंप्लीट केल्या आणि ऑलमोस्ट आम्ही ब्राईडच्या मेहंदीसाठी 9:30ला बसलेलो होतो, तर 5ला कंप्लीट झाली। ऑलमोस्ट 7 तास आम्हाला लागले। तर तुम्हाला किती तास लागतात एक ब्राईड कंप्लीट करायला नक्की सांगा। तर हे काही फोटोज वगैरे काढले आणि आमच्या ब्युटिफुल ब्राईडसोबत आम्ही दोघींनीही फोटोज काढून घेतले। तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय, जय शिवराय।